नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मारुतीरायांची गोष्ट सांगते. तर आपले मारुतीराय ना एकदम इनोसंट होते, ते खूप इनोसंट होते. तर त्याची ही कथा मी तुम्हाला सांगते. काय झालं, यावेळेला प्रभू रामराय रावणावर विजय मिळवून अयोध्येला परत आले, घरी परत आले. तेव्हा मग घरचे बोलले की आता आपण पूजा घालूया, काहीतरी यज्ञयाग करूया, चांगला म्हणजे छान वाटेल ना, सगळेजण आलेत परत तर. आपल्याकडे असा आनंदोत्सव असले की आपण पूजा बिजा करतो, सगळेजण एकत्र येतो. तर म्हणून घरच्यांनी पूजा ठेवली. पण आपल्याकडे पद्धत आहे की पूजा जर करायची असेल, माणूस जर विवाहित असेल तर त्यांनी सपत्नीक बसायचं. सपत्नीक म्हणजे पत्नीसह बसायचं, एकट्याने बसायचं नाही. ही अशी आपल्याकडे पद्धत आहे. तर म्हणून राम आणि सीता ही जोडी पूजेला बसणार होती. तर ॲज युज्युअल आपल्याला बायकांना कशी तयारी करायला जरा वेळ लागतो ना, तर सीतामाईंना तयारी करायला वेळ लागला. प्रभू रामराय जाऊन तिथे पाटावर बसले, पूजेची तयारी होत होती. मग एका दासीबरोबर निरोप पाठवला, जा सीतेला सांगा लवकर बोलवले, जा राणीसाहेबांना सांगा लवकर बोलवले, जा सीतामाईंना सांगा लवकर बोलवले. एक दासी जाऊन आली, दुसरी दासी जाऊन, हां हां येते, हां हां येते, असं झाली झाली माझी तयारी, झाली माझी तयारी, असं सीताबाईंचा निरोप येत होता. आणि असं होता होता मग शेवटी रामरायांनी काय केलं, मारुतीला पाठवलं, सांगितलं जा सीतामाईंना घेऊन ये, त्यांना सांग पूजेची सगळी तयारी झाली, लवकर आवरा तुम्ही. तर मारुतीराय तिथे गेले आणि त्यांना सांगितलं, सीतामाई प्रभू बोलावत आहेत. तर हो, आले आले, असं म्हणून तिने सीतामाईंनी काय केलं, तिकडे एक चांदीचा सिंदुराचा डबा होता. तो सिंदुराचा डबा घेतला, पटकन भांगात सिंदूर भरला आणि त्या निघाल्या. तर ह्याला काही कळेच ना की ह्यानी काय केलं सीतामाईंनी. हे त्यांनी विचारलं की हे काय केलं तुम्ही. तर सीतामाईंना प्रश्न पडला, आता हा सिंदूर आपण कशासाठी भरतो, तर सौभाग्याचं लक्षण म्हणून, आपल्या पतीचं लक्षण. आपल्याकडे मंगळसूत्र, सिंदूर, कुंकू हे सगळं म्हणजे लग्न झालेल्या स्त्रिया वापरतात. पण हा पडला ब्रह्मचारी, आता ह्याला कसं समजवणार. म्हणून सीतामाईंनी काय केलं, त्याला सांगितलं, हे ना माझ्यावर प्रभूंचं प्रेम कायम राहावं, भरपूर राहावं म्हणून मी असं लावलं. असं प्रभूंचं प्रेम राहावं म्हणून त्याने तेवढंच पकडलं की प्रभूंचं प्रेम राहण्यासाठी आपण इथे सिंदूर आपला हा सीतामाई लावतात. मग ते काय केलं, मारुतीरायांनी त्यांना सांगितलं की जा तुम्ही, जा मी येतो पाठीमागून. सीतामाई निघून गेल्या. आणि ह्याने काय करावं, प्रभूंचं प्रेम आपल्यावर राहावं. तो इतका रामांवर प्रेम करायचा, इतका रामांवर प्रेम करायचं की काय विचारूच नका. तर त्याला म्हटलं आपण प्रेम करतो तर प्रभूंचंही प्रेम आपल्यावर कायम राहावं म्हणून गेला. आणि तो सगळा डबा दर 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 स्वतःच्या डोक्यावर उपडा करून घेतला, झाला सगळा शेंदुरानी भरून गेला तो हनुमंत. आणि आला त्या सभेत, जिकडे सगळे पूजेला बसले होते तिकडे सगळेजण बघतायत, अरे हे काय ध्यान, हा सगळा असा शेंदुराने काय माखून आला. सीतामाईंना पण हसू आलं की अरे ह्याने हे केलं काय. मग रामाने विचारलं, अरे हे काय केलं तू. तर म्हणाले, नाही मला माईंनी सांगितलं. काय सांगितलं सीतामाईंनी, इथे सिंदूर लावला त्यांनी आणि सांगितलं ह्याच्यामुळे प्रभूंचं माझ्यावर कायम प्रेम राहील. मग एवढूसा सिंदूर लावून जर तुमचं कायम प्रेम राहणार, तर म्हणून मी सगळा सिंदूर अंगावर ओतून घेतला. अरे सगळेजण जे खो 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 हसायला लागले मारुतीरायांना. पण रामराय उठले तिकडचे पाटावरचे आणि त्यांनी कडकडून मिठी मारली, किती रे प्रेम करतोस तू माझ्यावर, आणि ह्याच्या पुढे सगळेजण तुला सिंदूरच वाहतील. म्हणून आपण मारुतीरायांना शेंदूर वाहतो. कळले का, मारुतीरायांना आपण का शेंदूर वाहतो. ही अशी गमतीशीर गोष्ट आहे मारुतीरायांची, म्हणून आपण मारुतीरायांना शेंदूर वाहतो. तर बाळांनो, गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.